मी एका झोताने मी झाडं हलवतो, समुद्राला रागवतो आणि पर्वतांना थरथरवतो. माझ्यासारखा शक्तिशाली कोणीच नाही. तू शक्तिशाली आहेस रे वारा, पण कधी विचार केलास का शक्तीचा वापर केल्याने सर्व जिंकता येतं का? चल मग एक स्पर्धा लावूया. जो त्या वाटेवरच्या प्रवाशाचं कोट आधी उतरवेल तो खरा विजेता. ठीक आहे, पण लक्षात ठेव, जिंकण्यासाठी नेहमी ताकदच लागते असं नसतं. वारा जोरात सुटला, ढग फिरले, पानं उडाली, धूळ आकाशात झेपावली. खाली चालणारा प्रवासी आपला कोट घट्ट पकडून घेऊन जोरात पळू लागला. अजून जोरात वाहतो मी. वाऱ्याचा आवाज वाढतो, झाडं झुकतात, पण कोट घट्टच राहतो. वारा थकून गेला, ढग पांगले आणि मग हळूहळू सूर्य वर डोकावला. आता बघ तुम्ही काय करतो ते. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी जंगल उजळलं. हळूहळू ऊब वाढली आणि तो प्रवासी हसत आपला कोट उतरवतो. वारा शांत झाला आणि सूर्य वाऱ्याला म्हणाला, ताकद मोठी असते, पण उबदारपणा जास्त जिंकतो. जेव्हा मन मऊ असतं तेव्हा जग जिंकता येतं. खरं आहे रे मित्रा. मी ताकदीने जिंकण्याचा प्रयत्न केला, मी नाश करण्याचा प्रयत्न केला आणि तू प्रकाश देऊन जिंकलास. त्या दिवसानंतर वारा आणि सूर्य दोघेही मित्र झाले. एक ताकदीतून समजूत काढणारा आणि दुसरा उबदारपणातून जिंकणारा. गोष्ट सांगून आजोबा थोडे थांबले. नातू आणि आजोबा कोकणातील निसर्गाचा आनंद घेत होते. पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या.